17 एप्रिल 2026 दर्श अमावस्यानिमित्त खास राशी भविष्य. आता अमावस्येचे आध्यात्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आपण पहिल्यांदा बघूया. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 17 एप्रिल 2026 आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अंतिम तिथी म्हणजेच दर्श अमावस्या आहे. भारतीय संस्कृतीत अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच अंशावर येतात तेव्हा चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही. यालाच आपण अमावस्या असे म्हणतो. तर आजची अमावस्या ही विशेष आहे. त्याचे कारण ती वसंत ऋतूच्या समाप्तीकडे आणि ग्रीष्माच्या प्रारंभाकडे निर्देश करते. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून अमावस्या हा काळ अंतर्मुख होण्याचा काळ आहे. जुन्या नकारात्मक ऊर्जा सोडून देऊन नवीन संकल्पांची प्रेरणा करण्यासाठी ही तिथी उत्तम मानली जाते. आता विशेषतः आजच्या दिवशी पितृस्मरण आणि दानधर्माला मोठे फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया या अमावस्येचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहणार आहे ते. आता आपण 12 राशींचे सविस्तर भविष्य या सुरुवात करूया. आता आपण बघूया पहिली रास मेष रास. आता मेष राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा राहील. अमावस्येच्या प्रभावामुळे मनात थोडेसे विचारांचे काहूर माजेल. आता व्यवसायासंबंधात नवीन गुंतवणूक करताना सावध राहा. घाईने घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आता आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर डोकेदुखी किंवा डोळ्याचे विकार जाणवू शकतात. पुरेशी विश्रांती घ्या. आता आजचा करावयाचा उपाय आहे हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता हे बघितले आपण पहिल्या राशीचे राशी भविष्य. आता बघूया दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे भविष्य काय सांगते ते आपण बघूया. आता वृषभ राशीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरीच्या संदर्भात बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. आता आजचा करावयाचा उपाय गाईला चारा खाऊ घाला. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता मिथुन राशीच्या व्यक्तींना आज प्रवासाचे योग आहेत. मानसिक शांतता लाभेल. आता शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. आता प्रेम संबंधाच्या बाबतीत जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. आता आजचा करावयाचा उपाय हिरव्या मुगाचे दान करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने अमावस्येचा प्रभाव तुमच्यावर अधिक जाणवेल. आज भावुकता वाढू शकते. आता नोकरीविषयी बोलायचे झाले तर कामाचा ताण अधिक राहील. पण सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आता आजचा करावयाचा उपाय आहे महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुलं अर्पण करा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. संपत्तीच्या बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून अचानक सिंह राशीला धनलाभ होण्याचे योग आहेत. आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. आता बघूया आता आजचा सिंह राशीसाठी करावयाचा उपाय सूर्याला अर्घ्य द्यावे. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या रास काय सांगते आज बघूया.
आता कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजनाचा आहे. नवीन योजना आखण्यासाठी उत्तम वेळ आहे. आता व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. आता लेखी व्यवहार पूर्ण करा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्वचेचे विकार असल्यास काळजी घ्या. आजचा करावयाचा उपाय गरिबांना अन्नदान करावे. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीसाठी आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरच्या बाबतीमध्ये जे लोक सृजनशील क्षेत्रात आहेत त्यांना नवीन संधी मिळतील. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर तूळ राशीसाठी घरात आनंदाचे वातावरण राहील. शुभ बातम्या आज त्यांना मिळतील. आता तूळ राशीसाठी आजचा करावयाचा उपाय श्री सूक्त पठण करावे. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक रास काय सांगते ते बघूया. आता वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. विनाकारण चिंता सतावेल. आता नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर वृश्चिक राशीसाठी कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. आता गुप्तता पाळा. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर उधारीचे व्यवहार टाळा. आता वृश्चिक राशीसाठी आजचा करावयाचा उपाय पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आता पाहणार आहोत आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते तर धनुराशीसाठी आज आध्यात्मिक प्रगतीचा दिवस आहे. धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. आता शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. प्रवासाच्या बाबतीमध्ये धार्मिक प्रवासाचे योग धनुराशीसाठी आहेत. आता धनुराशीसाठी करावयाचा उपाय कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. आता बघूया आपण 10वी रास मकर रास काय सांगते. आता मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्टाचा पण फलदायी असेल. श्रमाशिवाय यश मिळणार नाही. आता व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर लोखंड किंवा तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी फायद्याचा दिवस आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर सांधेदुखीचा त्रास मकर राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो. मकर राशीसाठी आजचा करावयाचा उपाय काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन मित्र मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल त्यांची. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अचानक खर्च उद्भवू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आता कुंभ राशीसाठी आजचा करावयाचा उपाय शनी स्तोत्राचे वाचन करावे. आता बघूया आपण 12वी रास मीन रास काय सांगते. आता मीन राशीसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असू शकतो. जुन्या इच्छा पूर्ण होतील. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर बदली किंवा पदोन्नतीची संकेत मिळू शकतात. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर मानदुखी किंवा पाठीच्या कण्याशी संबंधित व्यायाम करावा. आता आपण हे बघितले 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आता बघूया आपण आजचा करावयाचा उपाय भगवान विष्णूची पूजा करावी. आता बघूया शेअर्स बाजार आणि शुभ वेळ. आता शेअर्स मार्केटमध्ये ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केट आणि शुभ वेळ बघूया आपण. आता आजच्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळू शकते. विशेषतः मेटल्स, लोखंड, सोने आणि ऑइल अँड गॅस सेक्टर्समध्ये लक्ष ठेवा. गुंतवणूक करण्यासाठी आजची शुभ वेळ आहे दुपारी 12:15 ते 2:15 या दरम्यान असेल. मात्र अमावस्या असल्याने कोणताही मोठा आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी तरण्याचा सल्ला नक्की घ्या. आता आपण पाहूया आजचे
कर्माचे महत्त्व. तर हे होते 17 एप्रिल 2024चे राशी भविष्य. लक्षात ठेवा, ग्रह तारे आपल्याला केवळ दिशा दाखवू शकतात, पण त्या दिशेने चालायचे आणि आपले भाग्य घडवायचे सामर्थ्य हे आपल्या कर्मामध्ये असते. आता अमावास्या ही काळोखाची रात्र असली तरी त्यानंतर येणारी प्रतिपदा ही नवीन प्रकाशाची आणि नवीन संधीची नांदी असते. आता आजच्या दिवशी आपल्याला पितरांचे स्मरण करा. सकारात्मक विचार करा आणि इतरांना मदत करा. तुमची सकारात्मकता तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढेल. शुभम भवतु. आजचा दिवस सुखमयी आणि समृद्धीचा जाओ, तुम्हा सर्वांना जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर